शेवटी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाची अंतिम उत्तर तालिका प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि या उत्तर तालिकेमध्ये फक्त अंतिम म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची शेवटची बॅच होती, सेकंड बॅच, त्यांचीच उत्तरपत्रिका प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि फर्स्ट बॅचची उत्तरपत्रिका प्रकाशित करण्यात आलेली नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की फायनल अंतिम निकाल या ठिकाणी केव्हा येणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळालेले आहेत त्यांनी आता या ठिकाणी काय करायचे. सर्वात अगोदर या ठिकाणी जर पाहिलं तर जर तुम्ही या ठिकाणी सेकंड बॅचवाले आपले आन्सर की चेक केले नाही तर सर्व आन्सर की या ठिकाणी चेक करा, तुम्हाला किती मार्क्स या ठिकाणी येणार आहेत. एकंदरीमध्ये ए बॅच म्हणजेच ए सेट, बी, सी आणि डी या सेटमध्ये फक्त आणि फक्त एकच मार्क्स म्हणजे एक क्वेश्चन या ठिकाणी डिलीट केलेला आहे. त्याच्यानंतर बाकी काही त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांची आन्सर की प्रकाशित करण्यात आली नाही फर्स्ट बॅचची, त्यांच्यामध्ये तर काही तीळ मात्र बदल करण्यात आलेले नाही. जे पहिल्यांदा तुमची आन्सर की होती त्याच पद्धतीने तुमचे फायनल त्या ठिकाणी मार्क्स असेल आणि फक्त आता या ठिकाणी आन्सर की प्रकाशित करण्यात आलेले असल्यामुळे फक्त आणि फक्त आता फायनल कट ऑफ येण्याचा या ठिकाणी बाकी आहे. म्हणजेच अंतिम निकाल या ठिकाणी येण्याचं बाकी आहे. तुम्हाला जेवढे मार्क्स उत्तरपत्रिकेमध्ये आलेले आहेत आन्सर की मध्ये तेवढेच मार्क तुम्हाला फायनल रिझल्ट मध्ये येणार आहेत. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी किती विद्यार्थी फायनल शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेमध्ये पात्र होतील हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की रेशिओ प्रमाण आता या ठिकाणी किती असणार आहे, कारण यावेळेस शॉर्टलिस्ट पद्धत अवलंबली नाही. अगोदरच्या वेळी जी प्रोसेस झालेली होती त्यामध्ये शॉर्टलिस्ट पद्धत घेतलेली होती, परंतु त्याच्यामुळं या ठिकाणी रेशिओच्या प्रमाणामध्ये बदल करण्यात आलेला होता. एकाच 10 जवळपास विद्यार्थी कॅन्डिडेट्स बोलवले होते शारीरिक क्षमता विशेष अर्हता परीक्षेला आणि यावेळेस फॉर्म देखील अत्यंत जास्त गेलेले आहेत. त्याच्यामुळं जर या ठिकाणी मित्रांनो एकंदरीत रेशिओ त्यांनी जर वाढवला, एकाच 17 किंवा एकाच 20 जर असे बोलवले तर कट ऑफ हा अतिशय कमी लागेल. आणि जर त्यांचा रेशिओ जर समजा 10चाच रेशिओ त्यांनी ठेवला तर यावेळेस मात्र कट ऑफ थोडंफार या ठिकाणी वाढण्याची शक्यता असते. प्रत्येक ठिकाणी नागपूर खंडपीठ असेल, औरंगाबाद खंडपीठ असेल आणि मुंबई उच्च न्यायालय असेल. मग अशा वेळेस काय करायचं आहे तर मित्रांनो पॉझिटिव्हनेस ठेवायचं आहे. ज्यांना अतिशय कमी मार्क्स मिळालेले आहेत, जवळपास ज्यांना 15 ते 20 मार्क्स या ठिकाणी मिळालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी पॉझिटिव्ह राहणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु 15च्या खाली ज्यांना मिळाले ते विद्यार्थी सरळ सरळ या ठिकाणी नापास झालेले आहेत. तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी आता या ठिकाणी काही दिवसानंतरच म्हणजे जवळपास आता एक्सेप्ट आहे की 2 ते 3 दिवसामध्ये फायनल रिझल्ट या ठिकाणी यावं, कारण ऑलरेडी सर्व गोष्टी क्लिअर्स आहेत. रिझल्ट देखील तुमचा तयार आहे. फक्त केवळ साईटवर या ठिकाणी अपलोड्स केलेले नाही, तर मिनिमम 2 ते 3 दिवसामध्ये शक्यता आहे रिझल्ट लागण्याची. त्याच्यामुळं सर्वात अगोदर तुमचे जे DOC आहेत म्हणजे डॉक्युमेंट्स, सर्व डॉक्युमेंट्स रेडी ठेवा आणि शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेची या ठिकाणी तयारी करायला सुरुवात करा. एकंदरीत रिझल्ट लागल्याबरोबर तुमची तयारी होणार नाही, त्याच्यामुळे अगोदरच या ठिकाणी तयारी करायची. काय तयारी करायचं वेबिनार मध्ये सांगितलेलं आहे. तसेच बरेच आपण या ठिकाणी प्लेलिस्ट आपण या ठिकाणी टाकलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहू शकता. आणि मित्रांनो जे विद्यार्थी लिपिक पदाची तयारी करत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी 5 जुलै रोजी आपण वेबिनार ठेवलेले आहे. त्या वेबिनारमध्ये तुम्ही लाईव्ह जॉईन होऊ शकता आणि त्यामध्ये तुमचे सर्व जे प्रॉब्लेम्स आहेत, डाऊट्स त्या ठिकाणी क्लिअर करू शकता. त्याच पद्धतीने टायपिंगचे पॅसेज देखील आपण या ठिकाणी तयार केलेले. ते टायपिंग पॅसेजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तर हा अत्यंत IMP व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपले जे टेलिग्राम चॅनल्स आहे मित्रांनो, इंडियन डेप जॉब अलर्ट गुरु या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा.